नमस्कार. आज आपण काही खूपच रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. हे स्रोत बायबलमधल्या प्रकटीकरण या पुस्तकावर आधारित आहेत आणि त्यातल्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. या सगळ्या स्रोतांमध्ये की नाही एक गोष्ट केंद्रस्थानी आहे, श्वापदाची खूण, म्हणजेच तो प्रसिद्ध अंक 666. हो. या स्रोतांनुसार ही खूण नक्की काय आहे, ती केव्हा अनिवार्य केली जाईल याचा एक संपूर्ण आराखडा दिला आहे. यात काही पात्र आहेत, एक निश्चित कालावधी आहे आणि घटनांचा एक ठरलेला क्रम आहे. चला तर मग यात नेमकं काय म्हटलंय ते समजून घेऊया. हो. आणि स्रोत या गुंतागुंतीच्या विषयाला एका एका सरळ रेषेत मांडण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की या घटना अचानक नाही घडणार, तर त्यामागे एक जागतिक स्तरावरची योजना असेल. यात श्वापद, खोटा संदेष्टा आणि शेवटचा एक आठवडा यांसारखे शब्द वापरले आहेत. आणि या स्रोतांचा दावा आहे की याचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर होईल. त्यामुळे प्रत्येक टप्पा समजून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर मग या कथानकातल्या पात्रांपासून सुरुवात करूया का? हो, नक्कीच. स्रोतांमध्ये वेगवेगळ्या श्वापदांचा उल्लेख आहे, जे एखाद्या मोठ्या नाटकातील पात्रांसारखे वाटतात. सुरुवात या लाल श्वापदापासून करूया. हे काय आहे? लाल श्वापद म्हणजे एक जागतिक राजकीय व्यवस्था. म्हणजे एक अशी महासत्ता जिचं नियंत्रण संपूर्ण जगावर असेल. म्हणजे एक वर्ल्ड गव्हर्नमेंट? अगदी. पण गंमत म्हणजे ही व्यवस्था एकटी काम करत नाही. स्रोत सांगतात की या व्यवस्थेवर सुरुवातीला एका दुसऱ्या शक्तीचं नियंत्रण असेल. आणि ती दुसरी शक्ती कोणती? ती आहे बॅबेलची वेश्या. अच्छा. या स्रोतांमध्ये या प्रतीकाचा अर्थ बॅबेलमधील रोमन पोपचा अधिकार असा स्पष्टपणे दिला आहे. याच शक्तीला नाशाचा पुत्र असंही म्हटलंय. म्हणजे एक अत्यंत प्रभावी धार्मिक शक्ती, जी त्या जागतिक राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. बरोबर. एक मिनिट थांबा. जेव्हा स्रोत रोमन पोपचा अधिकार असं म्हणतात, तेव्हा त्यांचा अर्थ काय आहे? म्हणजे ते भविष्यातल्या एखाद्या विशिष्ट पोपबद्दल बोलत आहेत, की ही फक्त एका प्रकारच्या धार्मिक हुकुमशाहीसाठी वापरलेली उपमा आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर हे स्रोत यावर जास्त स्पष्टीकरण देत नाहीत, पण ते याला एक पद किंवा अधिकार म्हणूनच संबोधतात. त्यामुळे हा कोणी एक व्यक्ती असेल की एका संस्थेचं प्रतीक, हे अस्पष्ट ठेवलं आहे. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की एक धार्मिक शक्ती एक जागतिक राजकीय शक्तीला नियंत्रित करेल. म्हणजे एक जागतिक सरकार आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी एक धार्मिक सत्ता. यानंतर आणखी एका श्वापदाचा उल्लेख आहे, समुद्रातील श्वापद. हे काय आहे? समुद्रातील श्वापद हे या दोन्ही शक्तींचं मिश्रण आहे. अच्छा. म्हणजे जेव्हा नाशाचा पुत्र म्हणजे ती धार्मिक शक्ती त्या लाल श्वापदावर म्हणजे जागतिक सरकारवर पूर्णपणे ताबा मिळवतो, तेव्हा त्या एकत्रित सत्तेला समुद्रातील श्वापद म्हटलं आहे. म्हणजे राजकीय आणि धार्मिक सत्ता एकवटलेली एक व्यवस्था. अगदी बरोबर. आणि मग येतो चौथा खेळू, जमिनीतील श्वापद. याची भूमिका काय आहे? याची भूमिका सर्वात जास्त सक्रिय आहे. यालाच खोटा संदेष्टा असंही म्हटलं आहे. खोटा संदेष्टा? हो. हा त्या जागतिक श्वापद धर्माचा मुख्य धर्मगुरू असेल. थोडक्यात सांगायचं तर तो या नव्या जागतिक व्यवस्थेचा मुख्य प्रचारक आहे. म्हणजे एक प्रकारे त्या जागतिक सरकारचा चीफ प्रोपगँडिस्ट झाला. हो. तो लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी काय करतो? तो चमत्कारांचा वापर करतो असं स्रोत सांगतात. चमत्कार? कसे? उदाहरणार्थ, तो लोकांच्या डोळ्यादेखत आकाशातून जमिनीवर अग्नी आणतो. बापरे. या प्रकारच्या मोठ्या चमत्कारांमुळे लोक त्याला देवाचा दूत मानू लागतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. म्हणजे तो फक्त प्रचारक नाही, तर अंमलबजावणी करणाराही आहे. हो. ही एक दुहेरी रणनीती आहे. चमत्कार दाखवून लोकांना भावनिकदृष्ट्या गुंतवायचं आणि जे ऐकणार नाहीत त्यांना संपवून टाकायचं. आणि याच भूमिकेचा भाग म्हणून तो लोकांना त्या समुद्रातील श्वापदाची उपासना करायला सांगतो. बरोबर. तो लोकांना सांगतो की त्यांनी समुद्रातील श्वापदाची एक मूर्ती बनवावी आणि तिची पूजा करावी. जे लोक ही उपासना करण्यास नकार देतील त्यांना ठार मारले जाईल. हो, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि जे उपासना करतील त्यांच्या उजव्या हातावर किंवा कपाळावर 666 ही खूण दिली जाईल. आणि ही खूण म्हणजे त्या श्वापदाचं नाव किंवा त्याच्या नावाचा अंक. अगदी. ठीक आहे. म्हणजे आता आपण त्या 666 खुणेपर्यंत पोचलो आहोत. पण या स्रोतांमध्ये एका विशिष्ट कालावधीचा उल्लेख वारंवार येतो, 42 महिने. हो, 42 महिने. किंवा त्याला शेवटच्या आठवड्याचा पहिला अर्धा भाग असंही म्हटलंय. याचं इतकं महत्त्व काय आहे?
कारण या स्रोतांनुसार 666 ही खूण फक्त आणि फक्त याच 42 महिन्यांच्या काळात अनिवार्य केली जाईल. फक्त याच काळात? हो, हा तोच काळ आहे जेव्हा नाशाचा पुत्र त्या जागतिक सरकारवर पूर्णपणे नियंत्रण मिळवतो आणि खोटा संदेष्टा त्याची योजना लागू करतो. आणि या योजनेचा सर्वात मोठा भाग म्हणजे आर्थिक नियंत्रण, बरोबर? बरोबर. कारण स्रोत सांगतात की ही खूण नसलेल्या कोणालाही काहीही खरेदी विक्री करता येणार नाही. हो, पूर्णपणे आर्थिक नाकेबंदी. ही त्या व्यवस्थेची सर्वात मोठी ताकद असेल, पण ते तेवढ्यावरच थांबत नाही. म्हणजे? स्रोत सांगतात की नाशाचा पुत्र जगातील पाणी आणि अन्नसाठ्यावरही पूर्ण नियंत्रण मिळवेल. पाणी आणि अन्न? हो, याचा अर्थ फक्त श्वापदाची उपासना करून 666 ही खूण घेतलेल्यांनाच पाणी आणि अन्न विकत घेता येईल. या दबावामुळे अनेक लोक फक्त जगण्यासाठी त्या श्वापदाची उपासना करतील. ही तर जगण्यासाठी केलेली सक्ती झाली. पण मला एक प्रश्न पडलाय. लोक इतक्या सहजपणे अशा व्यवस्थेला का स्वीकारतील? म्हणजे या 42 महिन्यांच्या काळापूर्वीची परिस्थिती कशी असेल, हे सर्व अचानक सुरू होतं का? नाही. आणि इथेच या स्रोतांमधला सर्वात धक्कादायक भाग येतो. अच्छा. या 42 महिन्यांच्या हुकुमशाहीची सुरुवात होण्याआधी जगात महाविनाशकारी घटना घडतात. या घटना इतक्या भयानक आहेत की वाचलेले लोक कोणत्याही प्रकारच्या नियंत्रणासाठी तयार होतील. कोणत्या प्रकारच्या घटना? या स्रोतांनुसार हा घटनाक्रम 4 टप्प्यांमध्ये होतो. पहिला टप्पा, युद्ध, दुष्काळ, रोगराई आणि सरकारी दडपशाही. ठीक आहे. या सगळ्यामुळे पृथ्वीवरील 1/4 म्हणजे 1/4 लोकसंख्या मरण पावेल. 1/4 म्हणजे आजच्या लोकसंख्येनुसार जवळपास 2 अब्ज लोक. ही तर कल्पनाही करवत नाही. आणि स्रोत म्हणतात की ही तर फक्त सुरुवात आहे. हो, ही फक्त पहिली पायरी आहे. बापरे. यानंतर दुसरा टप्पा येतो, ज्यात नैसर्गिक व्यवस्थेवर हल्ला होतो. शेती, समुद्रातील जीवसृष्टी, पिण्याचं पाणी आणि अगदी सूर्यप्रकाश. या सगळ्यावर? हो, या सगळ्यामध्ये 1/3 म्हणजे 1/3 घट होईल. यामुळे जगभर अन्न आणि पाण्याचं भयंकर संकट निर्माण होईल. म्हणजे आधी लोकसंख्या कमी करायची आणि मग वाचलेल्यांसाठी साधनसंपत्ती कमी करायची. हे सगळं जाणून बुजून केल्यासारखं वाटतंय. तिसरा टप्पा तर आणखी विचित्र आहे. लोकांना 5 महिन्यांसाठी विंचवाच्या दंशासारख्या असह्य वेदना होतील, पण त्यांना मृत्यू येणार नाही. मृत्यू येणार नाही? नाही. स्रोत सांगतात की लोक मृत्यूची इच्छा करतील, पण तो त्यांना मिळणार नाही. 5 महिने असह्य वेदना आणि मृत्यूही नाही. हा तर शारीरिक छळापेक्षा जास्त मानसिक छळ आहे, जेणेकरून वाचलेल्यांची प्रतिकार करण्याची इच्छाशक्तीच संपून जावे. अगदी बरोबर. आणि यानंतर येतो चौथा आणि शेवटचा टप्पा. युफ्रेटिस नदीजवळ असलेले 4 देवदूत 20 कोटी सैनिकांना सोडतील. 20 कोटी? हो. आणि हे सैनिक उरलेल्या लोकसंख्येपैकी आणखी 1/3 लोकांना ठार मारतील. आणखी 1/3? हे आकडे अविश्वसनीय आहेत. या स्रोतांमध्ये एकूण किती लोक मारले जातील याचा काही अंदाज दिला आहे का? हे जातील 5.5 अब्ज म्हणजे जगाची 65% जास्त लोकसंख्या संपेल. हो. या सगळ्या घटनांचा क्रम पाहिला तर असं वाटते की हे जाणून बुजून मानवी समाजाला मानसिक आणि शारीरिक पातळीवर तोडण्यासाठी रचलेलं आहे. अब्जावधी लोकांच्या मृत्यूनंतर वाचलेले लोक इतके घाबरलेले आणि असुरक्षित असतील की ते अक्षरशः कोणालाही आपलं स्वातंत्र्य बहाल करायला तयार होतील. अगदी बरोबर. भीती हेच त्यांचं मुख्य शस्त्र आहे. आणि इथेच या स्रोतांचा मुख्य मुद्दा दडलेला आहे. हो, ही श्वापदाची खूण कुठून तरी अचानक उगवत नाही. ती एका अत्यंत भयावह परिस्थितीनंतर येते. लोकांच्याच नकळत संमतीने. बरोबर. सुरक्षेच्या बदल्यात स्वातंत्र्याचा सौदा. या महाविनाश आणि अनागोंदीनंतर वाचलेले लोक एका अशा नेत्याच्या शोधात असतील जो त्यांना स्थिरता आणि सुरक्षा देऊ शकेल. आणि तेव्हाच तो श्वापद समोर येईल. हो, लोक त्याला आपला तारणहार मानतील. पण या स्रोतांनुसार प्रत्यक्षात तोच या सर्व विनाशामागे असेल. आणि जेव्हा लोक त्याला स्वीकारतील तेव्हापासून त्या 42 महिन्यांचा काळ सुरू होईल. अगदी. पण ह्या काळात सगळेच जण त्या श्वापदापुढे झुकतात का? याचा काही प्रतिकार होतो का? कारण एवढ्या मोठ्या जागतिक व्यवस्थेच्या विरोधात कोणीतरी उभं राहीलच. हो. स्रोतांमध्ये 2 साक्षीदार आणि 1,44,000 लोकांचा उल्लेख आहे. हो, प्रतिकार होतो आणि तो खूप शक्तिशाली असतो. हेच या काळातील संघर्षाचं स्वरूप दर्शवतं. अच्छा.
या स्रोतांनुसार 2 साक्षीदार त्या संपूर्ण 42 महिन्यांच्या काळात लोकांना श्वापदाची उपासना न करण्याचा आणि 666 ही खूण न घेण्याचा इशारा देत राहतील. ते फक्त इशाराच देतील की त्यांच्याकडे काही शक्ती पण असेल? त्यांच्याकडे अलौकिक शक्ती असेल. ते फक्त इशाराच देणार नाहीत, तर श्वापदाची उपासना नाकारणाऱ्या संतजनांचं रक्षणही करतील. रक्षण करतील? ते नाश करतील. म्हणजे ते केवळ प्रचारक नाहीत, तर संरक्षक आणि सैनिकही आहेत. आणि हे 1,44,000 लोक कोण आहेत? हा आकडा खूपच विशिष्ट आहे. ही एक विशेष संख्या आहे, ज्यांना देवाच्या प्रतिमेचे स्वरूप मानले गेले आहे. ते या काळात श्वापदाच्या शक्तींशी थेट युद्ध करून त्यांचा नाश करतील, असं स्रोत सांगतात. म्हणजे तो काळ साधासुद्धा नसेल. अजिबात नाही. एकाच वेळी नरसंहार, विश्वासघात, लोकांचं श्वापदाला शरण जाणं, पण त्याच वेळी संरक्षण आणि प्रतिकार करणारं एक मोठं युद्ध, अशा सर्व गोष्टी घडत असतील. हा एक जागतिक संघर्षाचा काळ असेल. तर मग ही 42 महिन्यांची हुकुमशाही, जिथे खरेदी विक्रीपासून प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आहे, ती चिरकाळ टिकते का? की तिचाही अंत होतो? नाही, ती व्यवस्था कायम राहत नाही. नाही. आणि इथे एक मोठा आणि अनपेक्षित बदल होतो. या स्रोतांनुसार 42 महिन्यांचा काळ संपल्यानंतर 7 पिढ्या येतात, ज्यामुळे पृथ्वीचं आणखी नुकसान होतं आणि ती जवळजवळ ओसाड होते. आणि यानंतर त्या जागतिक व्यवस्थेचं काय होतं? इथेच तो मोठा बदल घडतो. जे जागतिक श्वापद सरकार, म्हणजे ते लाल श्वापद, हो. जे सुरुवातीला बाबेलच्या वेश्येच्या नियंत्रणाखाली होतं, तेच तिच्या विरोधात होतं. म्हणजे? राजकीय शक्ती धार्मिक शक्तीच्या विरोधात बंड करते. अगदी. ज्यांनी मिळून ही व्यवस्था उभी केली तेच एकमेकांचे शत्रू बनतात. अच्छा. स्रोत सांगतात की ते त्या बाबेलच्या विषेला जाळून टाकतात आणि नाशाच्या पुत्राला ठार मारतात. म्हणजे त्या धार्मिक नेत्याचा अंत होतो? हो. आणि या घटनेनंतर तो खोटा संदेष्टा, जो आधी नाशाच्या पुत्रासाठी काम करत होता, तो आता जागतिक श्वापद सरकारासाठी काम करू लागतो. आणि मग त्या खुणेचं काय होतं? हाच सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. या 42 महिन्यांनंतर आणि नाशाच्या पुत्राच्या मृत्यूनंतर श्वापदाची उपासना किंवा 666 ही खूण अनिवार्य राहत नाही. काय? म्हणजे ही सक्ती फक्त त्या विशिष्ट कालावधीसाठीच आहे, ती कायमची नाही. हो, या स्रोतांनुसार ती सक्ती त्या 42 महिन्यांपुरतीच मर्यादित आहे. एकदा का ती धार्मिक शक्ती आणि तिचा नेता संपला की त्या खुणेची सक्तीही संपते. तर मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय निघतो? या स्रोतांनुसार 666 ही खूण म्हणजे कोणतीही टेक्नॉलॉजी किंवा ओळखपत्र नाही, तर ती एका विशिष्ट हुकुमशाही व्यवस्थेचं प्रतीक आहे. बरोबर. ही व्यवस्था एका मोठ्या जागतिक विनाशानंतर जन्माला येते आणि फक्त 42 महिन्यांसाठी टिकते, जेव्हा एक धार्मिक नेता जागतिक सरकारवर नियंत्रण मिळवतो. अगदी बरोबर. आणि हे सगळं तेव्हा घडतं जेव्हा वाचलेले लोक सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जायला तयार असतात. हो, या स्रोतांचा मुख्य मुद्दा हाच आहे की श्वापदाची खूण ही कोणतीही सामान्य गोष्ट नाहीये, जी कधीही येऊ शकते. ती एका विशिष्ट परिस्थितीत, एका विशिष्ट काळात आणि एका विशिष्ट व्यवस्थेद्वारे अनिवार्य केली जाईल. आणि ती व्यवस्था संपुष्टात आल्यानंतर तिची सक्तीही संपेल. बरोबर. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की हा केवळ या विशिष्ट स्रोतांनी लावलेला अर्थ आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अर्थ लावण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, पण या स्रोतांनुसार घटनाक्रम असाच असेल. त्यांनी या घटनांचा एक अतिशय तपशीलवार आणि क्रमबद्ध आराखडा सादर केला आहे. हो, आणि हे स्रोत एक अशी परिस्थिती मांडतात जिथे जागतिक संकटानंतर वाचलेले लोक सुरक्षेच्या बदल्यात आपलं स्वातंत्र्य एका शक्तिशाली शासकाच्या हाती सोपवतात. यातून एक सार्वकालिक प्रश्न निर्माण होतो: सुरक्षेची खरी किंमत काय असते आणि अशी कोणती वेळ येते जेव्हा संकट टाळण्यासाठी शोधलेला उपाय मूळ संकटापेक्षाही जास्त धोकादायक बनतो?